नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार म्हणजे आपल्या महालक्ष्मी आईचा वार, आपल्या अन्नपूर्णा मातेचा वार. तर मागच्या शुक्रवारी तर मला जमलं नाही, तर मग म्हटलं हा शुक्रवार आपण करायचंच. तर आज मी शेगडीची म्हणजे अन्नपूर्णा मातेची पूजा जी आहे ती आपल्या स्वयंपाकघरामध्ये करणार आहे. तर बऱ्याचदा तुम्ही विचारता ना, की ताई कुठलं ते लिक्विड तुम्ही वापरता साफ-सफाईसाठी? तर हे जे Tideचं मशीनसाठीचं लिक्विड येतं ना, ते लिक्विड तुम्ही एकदा आणून बघा. आणि ते लिक्विड इतकं मॅजिकल लिक्विड आहे ना, म्हणजे मला तरी पर्सनली खूप आवडतं. कशावरही वापरा म्हणजे शेगडीसाठी, भांड्यांसाठी, कपड्यांसाठी, लाद्यांसाठी, फर्निचरसाठी थोडेसे 2 ड्रॉप टाकले आणि जर तुम्ही पुसलत ना फर्निचर, इतकं छान फ्रॅग्रन्स येतो त्याच्याने आणि अगदी क्लीन निघतं. कुठलाही डाग असू दे अगदी क्लीन निघतं. तर मला पर्सनली खूप आवडतं. तर म्हणून मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेन, की तुम्ही आणून बघा आणि तुम्ही स्वतः वापरून बघा. कारण आपल्याला क्लिनिंगसाठी काही ना काही गोष्टी लागतच असतात. पण हार्श केमिकल्स वापरल्याने ना आपल्या ज्या वस्तू असतात त्या लवकर खराब होतात. आणि असं सॉफ्ट केमिकल्स आणि जे जास्त चांगल्या प्रकारे काम करतात, अशा केमिकल्स म्हणजे अशा लिक्विड ना आपल्याला नेहमी उपयोगी पडतात. तर मी सगळीकडेच बाथरूम क्लिनिंगसाठी वगैरे, फर्निचर क्लिनिंगसाठी सगळीकडे मी ते लिक्विड वापरते. तर आता हे गॅसचे जे खालचे पाय आहेत ना, ते थोडेसे खराब झाले होते. ही माझी जुनी शेगडी आहे, सनफ्लेमची शेगडी आहे. आता हिला जवळपास 8 वर्षाच्या आसपास 7 ते 8 वर्ष झाले असतील शेगडीला. मी विचार केलेला जेव्हा हे काम करत होतो ना, तेव्हा विचार केलेला की आता नवीन जे असे ग्लास टॉप सारखे म्हणजे आपला जो प्लॅटफॉर्म आहे, प्लॅटफॉर्मच्या आतमध्येच इनबिल्ट शेगड्या ज्या बनवतात, तर तशी शेगडी विचार केला होता. पण नंतर थोडंसं बजेटमुळे आम्ही तो प्लॅन थोडासा पुढे सरकवला. आणि हां, ही पाईपलाईनच्या बाबतीत तुम्ही खूप जणांनी सांगितलं, तर ह्याची एक वेगळी स्टोरी आहे, की म्हणजे जे पाईपलाईनचं जे कनेक्शन असतं ना, बाहेरून जे गॅस लाईनचं येतं, तर ते 3 महिने आधीच आलं होतं बाहेर. तर मला वाटलं, की जोपर्यंत शिफ्ट होणार तोपर्यंत येऊन जाईल आणि त्या हिशोबाने मी म्हणजे सिलेंडरसाठी प्रोव्हिजन केली नव्हती. मी म्हटलं जर शेगडी येणार म्हणजे कनेक्शन येणार आहे, तर मग परत सिलेंडर कशाला? तर म्हणून मी सिलेंडरसाठी सुद्धा प्रोव्हिजन म्हणजे ट्रॉलीमध्ये सुद्धा नव्हती केली आणि जो होल तुम्ही म्हणताय तोही नव्हता केला. तर आता अचानक खूप मोठी गफलत झाली आणि मग कसं तरी काहीतरी जुगाड करावे लागतातच शेवटी आपल्याला. तर म्हणून पहिली जी ट्रॉली तुम्हाला दिसते, जो दरवाजा, तिथे पूर्ण ट्रॉल्या होत्या. तर ते मी पूर्ण रिकामी करायला लावलं आणि तिथे असा दरवाजा लावून घेतला. त्याच्यामध्ये होल गेलाय आणि तिथे सध्या सिलेंडर ठेवलाय. कारण आता गव्हर्नमेंटची कामं आपण त्याचं काहीच सांगू शकत नाही, की कधी येईल, कधी नाही. माझ्या ज्याने जसं होतं तसं मी फॉलोअप करायचा पण प्रयत्न केला. पण काही माहिती नाही आता त्यांचं कधी होईल. तर त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे, तोपर्यंत आपण आपला सिलेंडर वापरलेलाच बरा. तर म्हणून तो जो तुम्हाला पाईप दिसतोय ना, तर तो सध्या तरी असाच दिसत राहील. तर शेगडी छान मस्त क्लीन केली. किचन सध्या तुम्हाला असं पूर्ण असं छान रिकामी दिसत असेल, कारण काहीच काम केलेलं नाहीये बाकीचं म्हणजे सजावटीचं काम काही केलेलं नाहीये. तर माझा तरी विचार आहे, की जास्त काही खूप अशी सजावट करायची नाही. कारण हे जे पेस्टल शेड्स घेतलेत ना मी म्हणजे व्हाईट घेतलाय आणि खाली जो रोज गोल्ड कलर घेतलाय, पिंकिश असा. तर ह्याच्यामध्ये ना ग्रीन कलर खूप छान उठून दिसतो. खरं तर माझा किचनचा म्हणजे कन्सेप्ट जो होता ना, तो ग्रीन कलरचा होता. पण जसं मी म्हटलं तुम्हाला, की सगळं मी थोडंफार वास्तूच्या हिशोबाने केलंय. तर ही प्रॉपर अशी पूर्व आणि आग्नेय दिशा येते. आग्नेय कोण्यामध्येच माझा म्हणजे शेगडी येते माझी. तर त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलं, की इथे तुम्ही लाल किंवा पिंक कलर म्हणजे गुलाबी कलर किंवा ऑरेंज असे शेड तुम्ही इथे वापरा. तर म्हणून मला लाल तर घ्यायचा नव्हता आणि म्हणून त्यातल्या त्यात हा कलर मला चांगला वाटला आणि नंतर म्हणजे लावल्यानंतर खरंच तो खूप सुंदर दिसतोय. थोडं वेगळं काहीतरी वाटतंय, नाहीतर मग तेच कलर आपल्याला बघायला मिळतात. आणि त्या कलरला साजेसा असा मला म्हणून प्लॅटफॉर्म मी हा व्हाईट कलरचा निवडला. कारण याच्यावरती जर तुम्ही एक असंच इमॅजिन करा, की ह्याच्यावर ब्लॅक कलर आला किंवा ब्लॅक तर घेतलाच नसता. पण ह्याच्यावर समजा तो जो ब्राउनिश किंवा रेडिश असे प्लॅटफॉर्म आले असते, तर ते तेवढा उठून तो कलर दिसला नसता. तर म्हणून हा व्हाईट कलर तर मी घेतलाय.
पण याची म्हणजे ह्याला मेंटेन ठेवण्यामध्ये एवढी दमछाक होते ना, पुढे मी तुम्हाला थोडंसं त्याबद्दल सुद्धा सांगेन. कारण बऱ्याचशा ताईंनी विचारलं सुद्धा होतं, की "ताई हा पांढऱ्या रंगाचा तू प्लॅटफॉर्म घेतलायस, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांग." तर त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगेन. तर आता पहिले तर मी व्यवस्थित पूर्ण गॅस धुवून घेतला आणि मी समजा शेगडीसाठी तिथे होल केला असता ना, म्हणजे पाईपलाईनसाठी, तर मग असं धुता आलं नसतं प्लॅटफॉर्म. कारण मग ते पूर्णच खराब दिसलं असतं. तर आता असं सगळं असं मस्त चकाचक असं क्लीन झालेलं आहे. बघा किती छान शाईन मारते. म्हणजे नवीन-नवीन आहे ना, ते अगदी छान चकाकतंय मस्त. आणि सिंक सुद्धा मी अशी थोडी मोठी बसवून घेतली, म्हणजे भांडी जास्तीची भांडी जरी असतील, तरी व्यवस्थित क्लीन करता येतात. तर चला आता मी पूजेला सुरुवात करते. तर अन्नपूर्णा माता ही आपल्या धनाची देवता आहे. म्हणजे आपलं जे अन्नधान्य असतं त्यांची देवता आहे. जर अन्नपूर्णा माता तुमच्यावरती छान खुश असेल, प्रसन्न असेल, तर तुमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमी पडणार नाही. तर म्हणून प्रत्येक मी जसं तुम्हाला सांगते, की प्रत्येक गोष्टीबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर तसंच अन्नपूर्णा माता आपल्याला नेहमी अन्न पुरवठा करत राहते. तर तिच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि माझ्या घरात नेहमी सुख समृद्धी, शांती, अन्नधान्याची भरभराट नेहमी असू दे. तर ह्यासाठी ही एक प्रार्थना म्हणून आपण देवीची पूजा करायची असते. तर स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाकघराचा जो आपला ओटा आहे, आपल्या ओट्यावरतीच ही पूजा मांडायची असते. तर शेगडीच्या त्या बाजूला ना पाईपमध्ये येत होता, तर म्हणून मी थोडंसं या बाजूला पूजा मांडते. तर बघा एकदम साधी, सोपी, सरळ अशी ही पूजा असते. अन्नपूर्णा मातेची मूर्ती याच्यासाठी तुमच्याकडे असली पाहिजे आणि अन्नपूर्णा मातेबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर मुलीला तिच्या लग्नामध्ये आईकडून अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते, की म्हणजे ती जिथे जाईल तिथे अन्नपूर्णेसारखं सगळ्या घरातल्यांचं, कुटुंबियांचं छान म्हणजे पोट भरेल, त्यांना पोटभर खाऊ घालेल छान. तर असं त्यामागचा एक हेतू असतो. आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ना, माझ्याकडे ही चांदीची मूर्ती आहे. ह्याच्या आधी पितळेची मूर्ती होती. जरी तुम्हाला तुमच्या माहेराहून जरी नसेल मिळाली, तरी तुम्ही स्वतः सुद्धा ती मूर्ती घेऊ शकता. तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही शक्यतो तुम्हाला जमत असेल तर चांदीची घ्या. छोटीशी का होईना, पण चांदीची घ्या. आपल्या देवघरामध्ये ना महालक्ष्मी आई, अन्नपूर्णा माता आणि गणपती बाप्पा यांच्या शक्यतो चांदीच्या मूर्ती असाव्यात. आता माझ्या देवघरात बाप्पाची जी मूर्ती आहे ती पितळेची आहे. पण माझ्याकडे छोटीशी अशी चांदीची मूर्ती सुद्धा आहे, की जी मी तिजोरीमध्ये ठेवते आणि जेव्हा काही पूजा किंवा काय असतात ना, जेव्हा आपण छोटीशी बाप्पांची मूर्तीची स्थापना करतो, तर तेव्हा मी ती मूर्ती पूजेला लावते. तर अशा प्रकारे बघा आता आपली अन्नपूर्णा मातेची पूजा संपन्न झालेली आहे. देवीला मी छान नंतर असा खिरीचा नैवेद्य करणार आहे. तर म्हणून आता मी सध्या नैवेद्याची घाई केली नाहीये. नाहीतर मग खूप साऱ्या कमेंट्स येतात, की "ताई तू नैवेद्य नाही दाखवला." तर नैवेद्य सुद्धा दाखवणार आहे. जसं मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या दादांनी सांगितलं होतं, की वास्तू म्हणजे काय? वास्तू म्हणजे पंचतत्व, पंचमहाभूत यांचा समावेश म्हणजेच वास्तू असतो. तर त्यातलं एक तत्व म्हणजे अग्नितत्व. अग्नितत्वाचा आपल्या स्वयंपाकघरात खूप म्हणजे महत्त्वाचा भाग असतो. तर म्हणून अग्नीची पूजा करायची. दररोज सकाळी तुम्ही जेव्हा जेवणाला सुरुवात करता, तर त्याच्या आधी एकदा तुम्ही तुमच्या शेगडीला मनोभावे नमस्कार करत जा. कारण त्याच्यावरतीच आपण आपलं रोजचं जेही जेवणाचं असतं ते सगळं बनवत असतो. तर म्हणून प्रत्येक निर्जीव, सजीव प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता ही व्यक्त केलीच पाहिजे. इथे या घरामध्ये ना स्वयंपाकघराला लागूनच बघा समोर तुम्हाला दिसत असेल छान मस्त मोठी अशी ओपन विंडो आहे. त्याच्यामुळे छान हवा येत राहते सतत आणि उजेड पण छान दिवसभरात म्हणजे लाईटची खरंच गरज लागत नाही. इतका छान उजेड इथे येतो. जेव्हा आपल्या घरामध्ये ना आपसुकच उजेड, हवा या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात असतात, तर तेव्हा आपल्या घरामध्ये आपोआपच जी एक प्रसन्नता, जी पॉझिटिव्हिटी असते ना, ती येत असते.
तर अशा प्रकारे आपली आज अन्नपूर्णा मातेची ही सेवा झालेली आहे। म्हणजे शेगडी तर माझी जुनीच आहे, ही नवीन शेगडी घ्यायची आहे पण अजून थोडा वेळ लागेल। तोपर्यंत म्हटलं आपण आज छान शुक्रवार आहे, शुक्रवारची तुम्ही अन्नपूर्णा मातेची जी सेवा असते ना ती शुक्रवारी करा। छानपैकी खीर बनवणार आहे। जेव्हा देवींचे वार असतात ना तर तेव्हा देवींना खीर जास्त प्रिय असतात। मग तुम्ही शेवयांच्या बनवा, रव्याच्या बनवा किंवा तांदळाची बनवा, तर ती खीर देवीला खूप आवडते। तर म्हणून दर शुक्रवारी किंवा एखाद्या शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही जर अशी अन्नपूर्णा मातेची सेवा केलीत ना तर आपल्या स्वयंपाकघरात, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमी भासत नाही। पण देवीला प्रार्थना करताना नेहमी हीच प्रार्थना करायची की कोणीही कधीही उपाशी पोटी झोपू नको दे आई। सगळ्यांचं पोट म्हणजे सगळ्यांचं उदर भरण करत राहा आणि सगळ्यांना म्हणजे अन्नधान्य मिळू दे, सगळ्यांना 1-2 वेळेचं जेवायला मिळू दे, हीच नेहमी देवी अन्नपूर्णा आईकडे मी प्रार्थना करते। तर आजची अशी ही छोटीशी सेवा होती नवीन घरामध्ये। मागच्या आठवड्यात मी गुरुवार नंतर लगेच शुक्रवार होता पण तेव्हा खूप धावपळ होती, त्यामुळे मला असं सविस्तर व्यवस्थित करता नाही आलं। तर म्हटलं आजचा आपला छान शुक्रवार आहे, तर म्हणून आज मी छान अशी सेवा झाली माझ्याकडून आणि खूप छान प्रसन्न वाटतं घरामध्ये जेव्हा अशी सेवा होते ना। तुम्ही आणि बऱ्याच जणांनी मला किचन ओट्याच्या बाबतीत विचारलं होतं, तर मला स्वतःला खूप आवड होती की मी पांढऱ्या रंगाचा ओटा बसू। फक्त वास्तुशास्त्रानुसार तुम्ही किचनमध्ये काळ्या रंगाचा ओटा नाही बसवायचा आहे। बाकी तुम्ही कुठलाही म्हणण्यापेक्षा लाल रंग वापरला तर खूप जास्त चांगला असतो, पण लाल मला नको हवा होता सगळ्या इंटेरियरनुसार, तर म्हणून मी पांढरा रंग घेतला। पण एक गोष्ट सांगते तुम्हाला की मेंटेनन्ससाठी म्हणजे क्लिनिंगसाठी खूप 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 कठीण पडतं। रेग्युलर तुमचा हात चालू राहिला पाहिजे ओट्यावरती, तर आपला ओटा जसा पांढरा आहे ना तसा दिसतो। आणि खूप सारं जेवण बनवताना पण खूप काळजी घ्यावी लागते, हळदीचे डाग वगैरे पडू द्यावे लागत नाही, कारण डाग पडले तर कधी कधी पटकन निघत नाहीत। म्हणजे तुमचं क्लिनिंग खूप प्रॉपर लागतं, तेव्हाच तुम्ही पांढरा ओटा बसवू शकता। नाही तर ज्यांचं काम खूप घाईचं आहे, फटाफट ज्यांना काम करायला आवडतं किचनमध्ये, तर त्यांनी कधीही चुकूनही पांढरा ओटा बसवू नका। पण ज्यांना आवडतं म्हणजे माझ्यासारखं की ज्यांना आवडतं की किचन असं छान एकदम पांढऱ्या ओठ्यामुळे ना किचन असं एकदम रिच वाटतं, खूप छान वाटतं, तर तुम्हाला सारखं मग मेंटेनन्स खूप करावं लागेल, क्लिनिंग सतत तुम्हाला करावं लागेल, काळजी घ्यावी लागेल। बस बाकी तुम्ही नक्कीच किचनमध्ये पांढरा ओटा वास्तूनुसार सुद्धा तुम्ही पांढरा ओटा नक्की बसवू शकता। तर आताच्या सगळ्या नवीन इंटेरियर जे पण आपण बघतो तर त्याच्यामध्ये शक्यतो व्हाईट कलरचाच ओटा बसवला जातो। तर हा मार्बलही नाहीये आणि हा ग्रेनाइटही नाहीये, ह्याला कॉर्ड्स म्हणतात। कॉर्ड्स म्हणून नवीन आता हे ओट्याचे प्रकार आलेले आहेत। पण एक गोष्ट आहे तुम्हाला सांगते की फक्त हे सिंगल लादी नाही बसवायची, ही लादी खूप महाग पडते पण ही लवकर क्रॅकही जाऊ शकते। म्हणून ही लादी बसवताना ह्याच्या खाली जे आपली नॉर्मल एक कडप्पा लादी येते ना ती लादी बसवून त्याच्यावरती तुम्ही ही लादी बसवा, म्हणजे ह्या लादीला खूप छान सपोर्ट मिळतो, मजबूत बनते आणि एकदम परफेक्ट आपला ओटा बनतो। तर असंच आपल्या स्वयंपाकघरासोबत किंवा आपल्या पूजेसोबत काय काय अशा छान छान वेगवेगळ्या टिप्स सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत राहील। जे जे मला अनुभव येतात ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन। आणि तुमच्या छान प्रतिसादाबद्दल आणि छान आशीर्वादाबद्दल, प्रेमाबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।